नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहे मराठी वर्षातील शेवटची संकट चतुर्थी कधी आहे, 6 की 7 वाचा. बघूया अचूक तारीख, वेळ आणि शुभ योगांबद्दल. भालचंद्र संकट चतुर्थीला अनेक शुभ योग तयार होत आहेत. या शुभ योगात गणपती बाप्पांची पूजा केली जाते. मराठी वर्षातील ही शेवटची चतुर्थी मानली जाते. सध्या हिंदू वर्षाचा शेवटचा महिना फाल्गुन सुरू आहे. या दरम्यान वर्षातील शेवटची भालचंद्र संकट चतुर्थी 6 मार्च 2026 रोजी असणार आहे. भालचंद्र शब्दाचा अर्थ भाल म्हणजे कपाळ आणि चंद्र म्हणजे शशी असा होतो. ही संकट चतुर्थी दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला साजरी केली जाते. या शुभ प्रसंगी गणपती बाप्पा भक्तिभावाने पूजा केली जाते. व्रत देखील पाळले जाते. त्यामुळे आयुष्यात सुख आणि सौभाग्य वाढते अशी मान्यता आहे. ज्योतिषांच्या मते भालचंद्र संकष्टी चतुर्थीला अनेक शुभ योग तयार होत आहेत. या शुभ योगात गणपती बाप्पांची पूजा केली जाते. फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीच्या शुभ योगांबद्दल जाणून घेऊया. भालचंद्र संकष्टी चतुर्थीचे शुभ मुहूर्त आहे. भालचंद्र संकट चतुर्थी शुक्रवारी 6 मार्च रोजी संध्याकाळी 5:55 सुरू होईल ते शनिवारी 7 मार्च रोजी 2026 सायंकाळी 7:17 संपेल. चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला दुर्मिळ भाद्रवास योग तयार होत आहे. या योग संध्याकाळी 5:55 राहील. या काळात भद्रा पाताळात राहील. या दरम्यान भगवान गणेशाची पूजा केल्याने भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला वृद्धी योग निर्माण होतात. वृद्धी योग सकाळी 7:06 सुरू होईल. या योगात गणपती बाप्पाची पूजा केल्याने आनंद आणि सौभाग्य मिळेल. त्या दिवशी प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. त्याबरोबरच संध्याकाळी शिववास योग देखील निर्माण होत आहे. सूर्योदय सकाळी 6:41 ते सूर्यास्त संध्याकाळी 6:24 असेल. संकट चतुर्थीला करावयाचे उपाय. यशाची पराभरणी. सूर्योदयापूर्वी स्नान. या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करा. यामुळे शरीरात सात्विक ऊर्जा संचार. दुर्वांचा हार. गणपतीला दुर्वा अत्यंत प्रिय आहे. 3 दुर्वांच्या 21 गाठी बांधून त्यांचा एक सुंदर हार तयार करा आणि तो बाप्पाला अर्पण करा. असे केल्याने अडकलेल्या कामांना वेग मिळतो. मंत्र शक्ती जागर. संध्याकाळी सूर्यास्तानंतर पुन्हा एकदा गणपतीची मनोभावे पूजा करावी. मंत्र जप. बाप्पासमोर दिवा लावून ओम गण गणपतये नमः या प्रभावी मंत्रांचा 108 वेळा जप करावा. हा मंत्र केवळ शब्द नसून ती एक शक्ती आहे जी तुमच्या मार्गातील बाधा दूर करते. चंद्रोदयाला पूजा. 6 मार्च 2026 रोजी चंद्रोदय रात्री 9:19 होणार आहे. चंद्रोदय झाल्यावर एका कलशात शुद्ध पाणी घेऊन त्यात थोडे दूध आणि अक्षता घाला. हे मिश्रण चंद्राला अर्घ्य म्हणून अर्पण करा. यामुळे मानसिक शांती मिळते आणि नशिबाचे साथ लागते. या उपायांचे फळ काय? असे मानले जाते की वर्षातील शेवटच्या संकष्टीला हे नियम पाळल्याने वर्षभरातील कळत न कळत झालेले दोष दूर होतात. गणपतीच्या कृपेने घरातील नकारात्मकता हटते आणि नवीन कामामध्ये बिन अडथळा यश मिळत जातो. उपवास आणि पूजा पद्धत जाणून घेऊया. भालचंद्र संकट चतुर्थीच्या दिवशी सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठा. स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला. पूजास्थळ स्वच्छ करा आणि व्यासपीठावर लाल कापड पसरा आणि त्यावर भगवान गणेशाची मूर्ती किंवा चित्र ठेवा. हळद, रोली आणि अखंड तांदळाच्या दाण्यांनी भगवान गणेशाला तिलक लावा. दिवा लावा आणि फुले आणि माळ अर्पण करा. पूजेदरम्यान ओम भालचंद्राय नमः हा मंत्र भक्तीने म्हणा आणि संकट चतुर्थीचे व्रत कथा देखील म्हणा. दुर्वा मोदक अर्पण करा आणि शेवटी कापूर आरती करा. संध्याकाळी पूजा पुन्हा करा.
दिवा लावा आणि चंद्रोदयानंतर चंद्रदेवाला अर्घ्य अर्पण करा. या प्रसादाचे पालन करा आणि सात्विक अन्नांनी उपवास सोडा. या राशींवर होणार आहे संकट चतुर्थीचा विशेष लाभ. मेष. ज्योतिषशास्त्रानुसार 6 मार्चला दिवस उत्साह आणि ऊर्जेने भरलेला असेल. कामावर तुमच्या कठोर परिश्रम आणि नेतृत्व कौशल्यांचे कौतुक होऊ शकते. तुम्हाला एखादा नवीन प्रकल्प किंवा जबाबदारी मिळू शकते जी भविष्यातील प्रगतीचे मार्ग मोकळा करेल. आर्थिक बाबींमध्ये सुधारणा होण्याची चिन्हे आहेत, परंतु तुमचे खर्च नियंत्रणात ठेवा. तुमच्या प्रेम जीवनात सकारात्मक बदल शक्य आहे. वृषभ. 6 मार्चचा दिवस तुमचा आत्मविश्वास मजबूत असेल आणि तुम्ही तुमच्या निर्णयांवर ठाम राहाल. व्यावसायिकांना नफा अपेक्षित आहे. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंददायी असेल. तुमच्या आरोग्याबाबत निष्काळजी राहू नका. मिथुन. 6 मार्चच्या दिवस तुमच्या बोलण्याचा आणि संवाद कौशल्य आज तुम्हाला फायदा होईल. कामाच्या ठिकाणी नवीन संधी निर्माण होऊ शकतात. आर्थिक बाबींमध्ये हुशारीने गुंतवणूक करा. तुम्हाला मित्रांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. वैवाहिक जीवन सुसंवादी राहील. कर्क. 6 मार्चचा दिवस कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. जुना वाद मिटू शकेल. तुमच्या नोकरीत प्रगतीचे संकेत आहेत. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते, परंतु अनावश्यक खर्च टाळा. मानसिक शांती राखण्याचा प्रयत्न करा. सिंह. 6 मार्च दिवस तुमच्या व्यक्तिमत्व आकर्षक आणि प्रभावी असेल. तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढू शकते. नवीन करिअरच्या संधी निर्माण होऊ शकतात. तुमच्या प्रेम जीवनात प्रणय फुलेल. विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे. तुळा. 6 मार्चचा दिवस प्रेम आणि नातेसंबंधीसाठी शुभ दिवस आहे. तुम्हाला सर्जनशील कामात यश मिळेल. व्यवसायात तुम्ही नवीन संपर्क करू शकता जे भविष्यात फायदे आणतील. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने तुम्ही आनंदी राहाल. असे आहे संकट चतुर्थी म्हणजे वर्षाची शेवटची भालचंद्र संकट चतुर्थीचे महत्व, पूजा विधी व तसेच उपाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. श्री स्वामी.